नमस्कार. रेडिओ मनभावनच्या 90.8 FM मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आज टेरेस गार्डनिंगसाठी लागणारी माती नेमकी कुठल्या दर्जाची हवी यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रकाश वाघुर्ते सर. सर नमस्कार. नमस्कार सर, खरं म्हणजे आत्ता सध्या जी माती बघितली जाते, जी टेरेस गार्डन आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक करताना दिसत आहेत. हो, घरोघरी ह्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. पण याच्यासाठी लागणारी जी माती असते त्याच्यात काही महत्त्वाचे घटक असतात, जे असले तर झाडांची वाढ चांगली होते. हो. पण तुम्ही आम्हाला सांगू शकाल की आता नेमकी माती कशी येते आणि आपल्याकडे जी माती आहे त्याची काय विशेषता आहे? आपल्याकडे आता मी आपलं जवळचं शहर म्हणजे जळगाव. जळगाव शहरामध्ये बऱ्याच व्यक्तींशी माझा संपर्क आलेला. त्या संपर्कामध्ये मला प्रत्यक्ष त्यांची स्थळ पाहणी म्हणजे त्याला आपण स्पॉट व्हिजिट म्हणतो, बगीच्यांची किंवा टेरेस गार्डनची मी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्या स्पॉट व्हिजिटमध्ये माझं असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणची जी माती आहे करणाऱ्याला खूप आवड आहे, त्यांची छंद म्हणूनही आहे आणि त्याच्यातून आपली गरज भागावी भाजीपाल्याची किंवा फुलझाडांची हाही त्याचा दृष्टिकोन आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं, साधारण 90% ठिकाणी असं आढळून आलं की लागवडीसाठी जी माती वापरली जाते किंवा तयार माती मिश्रण जे वापरलं जातं ते नेमकं प्रॉपर न वापरलं गेल्यामुळे खूप अडचणी उद्भवतात. जसं की माती जी आहे ती माती ही सुपीक माती हवी, पाण्याचा चांगला निचरा होणारी माती हवी, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य असलेली चांगली माती हवी. परंतु शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी चुनखडीयुक्त, मुरुमयुक्त किंवा कुठं पाया वगैरे खोदलेली अशी मातीच मला दिसून आली लागवडीसाठी. मग त्याच्यातून होतं काय की व्यक्ती आवडीनं दुरून रोपं आणतो, लागवड करतो, परंतु त्याचा रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही. ती जी झाडं असतात ती जगतात परंतु बहरत नाही आणि फारशी फलधारणही त्यांना होत नाही. मग होतं काय, त्यांची प्रत्यक्ष वेळेला परिस्थिती बघितली तर मैं क्या करू अशी त्यांची परिस्थिती झाडांची. बरोबर. मग त्यांना एक प्रकारचा त्यांचा हिरेमोड होतो की आपण एवढं करून आणलं पण याच्यात काही रिझल्ट येत नाही. मग ज्या वेळेला मी प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला गेलो त्यावेळेला त्या गृहिणी किंवा त्या व्यक्तींच्या हे लक्षात आणून दिलं की तुमची माती ही जी हवी ती नसल्यामुळे, तुमच्या मातीची निवड चुकल्यामुळे तुमची ही अडचण आलेली आहे. मग ते म्हटले की आम्हाला माती उपलब्ध करून द्या. मग आम्ही कुठे मिळेल? मग त्या शोधार्थ मी कृषी व्यवसाय व्यवस्थापन सुद्धा केलेलं आहे आणि पुणे विद्यापीठाचा पदवीधर आहे. आणि याविषयीची मी सेंद्रिय शेतीही करतो स्वतः. माझी स्वतःची शेती. तर त्याच्यामध्ये मला याची आवड आहे. मग मी शोधत आमच्या नदीपात्रामध्ये गेलो, तिथे मला ही गाळाची माती आढळली. अच्छा, आपण ते बघत जाऊया म्हणजे गाळाची माती जी मला आढळली, गाळाची माती मग मी त्या ठिकाणून खोदून काही आमच्या शेतामध्ये सुद्धा एक आता नाला आहे, तिथं सुद्धा आमच्याकडे माती उपलब्ध असते. ती माती आपण तिथून मग आणली. त्याच्यामध्ये असलेले काटे खडे वगैरे सगळे तिथंच निवडून घेतले आणि तिला आपल्या प्रत्यक्ष प्लॉटवर म्हणजे जिथं आपण हे सगळं एकत्र करून देतो त्या ठिकाणी आणली. आणि त्या ठिकाणी आणल्यानंतर परत त्याच्यातलं जो काही खडे काडी कचरा वगैरे फॉरेन मटेरियल जे असेल त्याच्यातलं ते सगळं बाजूला केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोमूत्र, शेण, त्याच्यानंतर वेगवेगळे जे जैविक घटक आहे की ज्यांचं कल्चर येतं लिक्विड, ते त्याच्यामध्ये मिक्स करून दिलं. ते मिक्स केल्यामुळे काय झालं की ती माती अगदी मऊ आणि सुपीक आणि भुसभुशीत झाली आहे. तुम्ही बघू शकता इथं प्रत्यक्ष. मग ती लागवडीसाठी ही सर्वोत्तम माती आहे. आणि नुसती मातीच आपल्याकडे नाही तर त्याचसोबत आपण याला उपयुक्त असे सर्व घटक, ज्याला प्रॉपर पॉटिंग मिक्स म्हणतो लागवडीसाठीचं, त्याच्यासाठी इथं देशी गाईचं शेणखत आहे 1-2-4 टन. त्याच्यानंतर 2-1 टन पर्यंत बकरी खत आहे. 5-6 टनापर्यंत पालापाचोळ्याचं बीज आहे, तिथे आपण जंगलातून पालापाचोळा जमा करून आणला आहे. काही ॲग्रिकल्चर वेस्टमधल्या काड्या आहेत की त्या काड्या आपण खाली पॉटिंग मिक्समध्ये कुंडीमध्ये किंवा बकेट वगैरे असेल त्याच्यामध्ये देतो. त्याच्यानंतर विटांचे तुकडे आहेत लाल मातीच्या, ज्या विटा बांधकामासाठी वापरले त्याच्या, हे आपण पाणी ग्रहण क्षमता त्यांची चांगली असते, खाली मुळं फोपवण्यासाठी जागा असावी म्हणून आपण ते वापर करतो. त्याचसोबत आपल्याकडे लिप कंपोस्ट आहे म्हणजे पालापाचोळ्याचं कंपोस्ट आहे, राख आहे आपल्या चुलीतली किंवा लाकडांच्या याच्यापासूनची, आणि कोळसे आहेत. आणि एक 5% ते 4% आपण वाळू मिक्स करतो त्याच्यामध्ये. वाळू याच्यासाठी मिक्स करतो की माती ही कोणत्याही पात्रामध्ये टाकली की घट्ट होते कडक झाल्यानंतर. मग ती घट्ट न होता, कडक न होता ती भुसभुशीत राहावी म्हणून त्याच्यामध्ये एक 3-1% पर्यंत जर आपण माती मिक्स आपल्या वाळू मिक्स केली तर ती कायम त्याच्यामध्ये भुसभुशीत असते. आणि त्याची पाणी जे वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी आहे ती वॉटर होल्डिंग कपॅसिटी रूट लेवलपर्यंत अगदी सहज जाते. म्हणजे या कारणास्तव आपल्याकडे हे सर्व घटक या ठिकाणी उपलब्ध आहेत.
याच्यामध्ये आम्ही अजून परत थोडं निंबोळी पावडर म्हणजे नीम पेंट सुद्धा मिक्स करतो की जी खत आणि औषधी असे दोघं प्रकारचं त्याच्यामध्ये उपयोगिता आहे. म्हणजे आपण ज्या व्यक्तींना बगीचा करायचा आहे किंवा टेरेस गार्डन करायचं आहे, फुलझाडांसाठी, फळझाडांसाठी किंवा टेरेसवरती भाजीपाल्यासाठी, त्यांना हवा असेल तर त्यांना प्लेन तयार केलेलं माती देतो. त्याच्यानंतर त्यांनी जर म्हटलं की आम्हाला नुसती माती नको, त्याच्यामध्ये बकरी खत, शेणखत, कंपोस्ट खत, लीप कंपोस्ट, गांडूळ खत, राख, वाळू, कोळसा, काडी कचरा, तर हे सगळ्या प्रकारचं मिश्रण एकत्र करून आपण त्यांना रेडी गार्डन मिक्सचरची बॅग, जशी सिमेंटची बॅग येते तशा सिमेंटच्या बॅगसारख्या बॅगमध्ये आपण त्यांना पुरवतो. किती किलोची बॅग असते ती? साधारणतः ती कोरडी असेल तर 40 ते 42-45 किलोपर्यंत भरते आणि जर मॉइश्चर असेल तर 50 किलोपर्यंत तिचं वजन येतं. म्हणजे 40 ते 50 किलोमध्ये ती येते. मग आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी तुम्ही काही सागाची झाडं पण लावलेली आहेत. हो, तर त्याबद्दल सांगा थोडंसं. सागाची झाडं आम्ही याच्यासाठी लावलेली आहे की आता प्रत्येक व्यक्ती, मी स्वतः निसर्गाबद्दल मला म्हणजे नितांत प्रेम आहे. मग ज्या ठिकाणी मी हे सर्व माझं वर्किंग स्टेशन म्हणजे ज्या ठिकाणी मी हे काम करतो त्या ठिकाणी हिरवळ असावी. मलाही बगीच्याची आवड आहे, परंतु आपली शोभेची झाडं काही आपण इथे फारशी लावू शकत नाही आणि हिरवळता असावी म्हणून मी आपलं जे यावल तालुक्यातलं वनविभागाचं कार्यालय आहे त्या ठिकाणून एक 50 ते 100 रोपं सागाची आणलेली. त्याच्यातली बाकीची जगली नाही आणि जी जगली ती आता त्यांची उंची साधारण 15 फुटापर्यंत झालेली आहे. त्याचा उद्देश हाच आहे की सुशोभितही दिसेल, हिरवळही दिसेल आणि कालांतरानं जर व्यवस्थित अजून याच्यापेक्षा चांगली वाढ झाली तर आपल्याला त्यापासून लाकूडही मिळेल. बरोबर. म्हणजे दोघं तिघं उद्देश त्याच्यातून सफल होतील यासाठी ती लावलेली आहे. आणि काही तुम्ही गावरानी जी शेवगा, त्यानंतर झेंडू, भोपळा, मी काय केलेलं की साधारणतः मी जिथं कुठं जातो किंवा ज्या ठिकाणी भेटी देतो किंवा कोणी मला भेटायला येतं किंवा कोणी व्यक्ती खेड्यापाड्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की माझ्याकडे हे वाण आहे, आमच्याकडे हे गावरान वाण आहे, तर त्यांच्याकडच्या काही बिया मी विकत किंवा मोफत जसे ते आपल्याला देतील तशा पद्धतीने त्यांच्याकडून घेतो आणि माझ्या या प्लॉटवर ज्या ठिकाणी माझे वर्किंग स्टेशन आहे त्या ठिकाणी वेगवेगळी खतं, माती याच्यामध्ये किंवा ट्रेमध्ये टाकून ठेवतो. त्याचा उद्देश हाच की जर कोणी आपल्याकडे पाहुणे मंडळी आली किंवा कोणी व्यवसाय आपल्या गिऱ्हाईक म्हणून आले तर त्यांना आपल्याला ही तयार रोपंही देता येतात आणि त्यांना दाखवता येतं की बाबा रे तयार रोपं ही अशी असतात की जी गावरान असतात आणि मार्केटमधली जी असतात ती मार्केटमधली थोडीफार त्यातल्या त्यात हायब्रिड असतात. त्या हायब्रिड आणि गावरानमधला फरकही लोकांच्या लक्षात येतो आणि आपल्याला त्यांच्याकडून हे त्यांना देण्याचा एक आनंदही असतो. आपण ऐकत आहात आणि पाहत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. नमस्कार, आपल्यासोबत आहेत विश्वागुर्दे सर. नमस्कार. नमस्कार. आपण आत्ताच मातीमधले विविध प्रकार तुम्ही आम्हाला समजावून सांगितले, पण आता सेंद्रिय शेतीचे काय काय फायदे आहेत आणि ती कशी केली जाते याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती द्या. नमस्कार, मी प्रकाश आनंदा वागुर्दे, राहणार कानडदा, तालुका जिल्हा जळगाव. एक सेंद्रिय पद्धतीनं शेती करतो. त्या संदर्भातली जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात आपण थोड्या वेळात बोलूया. मी स्वतः गेल्या साधारणतः 20 वर्षापासून सेंद्रिय पद्धतीनं शेती करतो. त्यामध्ये पूर्वी 4-5 प्रकारची पिकं घ्यायचो. ज्वारी, हरभरा, तूर, मूग, उडीद. परंतु आता सध्या दादर म्हणजे आपण रब्बीतली जी ज्वारी आहे ती मी सेंद्रिय पद्धतीनं घेतो. तर सेंद्रिय पद्धतीनं घेत असताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा रान मी पूर्णपणे पडीक ठेवतो पावसाळ्यामध्ये. म्हणजे जमीन सशक्त बनवायची. पावसाळ्याभर कोणतेही पीक त्याच्यामध्ये पेरायचं नाही आणि पेरलं तर हिरवळीची खतं पेरायची. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष रब्बीमध्ये म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला आपण पेरणी करतो त्यावेळेला त्या ज्वारीच्या दादरच्या बियाण्याला आपण पंचगव्याचे बीज संस्कार करतो. पंचगव्यामध्ये देशी गाईचं तूप, दूध, दही, गोमय आणि गोमूत्र आणि फळांचा रस याच्या साह्यानं पंचगव्य बनवलं जातं. ते पंचगव्य बनवल्यानंतर ते परिपक्व झालं की त्यानंतर ते पंचगव्य आपल्या ज्वारीच्या बियाण्याला पूर्णपणे चोळून त्याची बीज संस्कार केले जातात, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. पण आपल्या याच्यानुसार ती बीज संस्कार आहेत, कारण बियाण्यावर संस्कार करावे लागतात. तर त्याच्यानं बीज संस्कार करतो. त्याच्यामध्ये उत्तम असं बुरशीनाशक म्हणून आपले जे देशी गाईची गोवरी असते त्याची राख आम्ही त्याला वरतून लेपन करतो.
आणि शुद्धीसाठी आपला शुद्ध असा भीमसेनी कापूर वापरतो. बरं. अशा पद्धतीनं बियाणं तयार केलं, विसंस्कार केलं की मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष पेरणीला ते बियाणं घेतो. आणि पेरणी केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की अत्यंत जोमदार अशी उगवण होते. आणि मग प्रत्यक्ष ज्या वेळेला एक 15-20 दिवसानंतर उगवण झाली की उगवण झाल्यानंतर त्याला पीक संरक्षण म्हणून आणि पोषण म्हणून परत अजून खत किंवा फवारणीद्वारे पोषण त्याला द्यावं लागतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही फवारणीद्वारे आणि जमिनीतून असं दोघं पोषण त्याला देतो. तर एक किडीचं संरक्षण व्हावं म्हणून कडुलिंबाच्या बियांचा जो लिंबोळ्या ज्या असतात त्याचा लिंबोळी अर्क बनवतो आम्ही 5% तीव्रतेचा. त्याची 1 किंवा 2 फवारणी आम्ही घेतो. त्याच्यानं ज्वारीची पानं वगैरे खाल्ली जात नाही. त्याच्यावर जी बारीक कीड येते ती येत नाही कडवट, त्याच्यामुळे हा एक फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, पोषण म्हणून एक 400 मिली ते 500 मिलीपर्यंत पंचगव्य आणि 15.5 लिटर पाणी अशा पद्धतीनं पंपामध्ये आम्ही एकत्र मिश्रण करून त्या पंपाच्या साह्यानं त्या ज्वारीवर किंवा पिकावर आम्ही फवारणी घेतो. त्या फवारणीद्वारे जे पोषण त्या पिकाला मिळतं तर ते इतकं परिपूर्ण असतं की दुसऱ्या कोणत्या खताची फारशी गरज त्याला भासत नाही. आणि उत्तम असं पीक येतं आणि उत्पादन सुद्धा चांगलं येतं. त्यासोबत सेंद्रिय म्हटल्यानंतर श्रीयुत पाळेकर गुरुजींचं जीवामृत सुद्धा आम्ही एकदा जमिनीतून त्याला देतो. ज्या वेळेला साधारण जमिनीमध्ये ओल असेल त्यावेळेला जीवामृत बनवतो आणि ते बनवलेलं जीवामृत जमिनीतून त्याला शक्य असेल त्यावेळेला मजुरांकरवी किंवा स्वतः जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही त्याला एकरी 200 लिटर या प्रमाणामध्ये देतो. काही वेळेला घन जीवामृत करतो, काही वेळेला द्रवरूप जीवामृत करतो. जीवामृत सुद्धा एक उत्तम खत आहे की ज्या जीवाणूंची परिपूर्णपणे वाढ त्याच्यामध्ये झालेली असते आणि जमिनीमध्ये जे जीवाणू सुप्तावस्थेत गेलेले असतात ते जीवाणू परत वाढीस लागण्यास मदत होते. आणि अत्यंत चविष्ट अशी ज्वारी आणि तिचा कडबा म्हणजे चारा आम्ही आजपर्यंत घेतलेला आहे. ज्वारी जळगाव, पुणे, मुंबई, नाशिक वेगवेगळ्या भागातून ग्राहकांना आम्ही पुरवठा करतो. मार्केटपेक्षा आम्हाला एक 25-30% त्याच्यामध्ये प्रीमियम मिळतो सेंद्रिय म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फारशी मेहनत करावी लागत नाही विक्रीसाठी, कारण ती चव आहे. एकदा एका ग्राहकाने एकदा चव घेतली की तो बाकीच्या 4-5 ग्राहकापर्यंत त्याच्या संपर्कात असलेले नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत जातो, तर त्यांच्याकडून मागणी येत असते. आणि कडबा सुद्धा एकदम उत्तम चवीचा असल्यामुळे गुरं आवडीनं खातात. त्यामुळे ज्या व्यक्तीला त्याची जाण आहे अशी व्यक्ती कधीही तो चारा विकत नाही. स्वतःच्या गुरांना किंवा जे स्वतःच्या दुधा उत्पादनासाठी बरेच त्याच्यासाठी त्यांनी वापरावं असं माझा त्यांना आग्रह आहे की जेणेकरून आपली येणारी पुढची जी पिढी आहे ती त्या सेंद्रिय पद्धतीच्या दुधाच्या उत्पादनानं किंवा चाऱ्यापासून येणाऱ्या सेंद्रिय दूध उत्पादनानं दष्टपुष्ट होईल आणि निरोगी राहील. बरोबर. मला एक सांगा ना, सेंद्रिय उत्पादन आणि आता केमिकल मिश्रित जे उत्पादनं आहेत किंवा हायब्रिड, त्यांचा फरक कसा असतो? सेंद्रिय उत्पादनांच्या मधला आणि हायब्रिड मधला फरक एक असा आहे की सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेल्या, आता ज्वारीच्या बाबतीत जर बोललं तर ती ज्वारी चवीला रुचकर असते, तिची टिकवण क्षमता जास्त असते, त्याच्यानंतर तिची पोषण क्षमता सुद्धा जास्त असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यापासून कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही, पचनाचे त्रास होत नाही. आणि हायब्रिड किंवा केमिकल न घेतलेली जी काही ज्वारी असेल किंवा जे काही उत्पादन असेल त्याच्यामध्ये चव त्याला नसते, त्याचं निचव लागतं, लवकर भूक लागते कारण ते लवकर पचून जातं, त्याच्यामधले जे पोषणद्रव्य आहेत त्यांचा ऱ्हास झालेला असतो बऱ्यापैकी आणि रोगप्रतिकार क्षमता त्याला नसतेच. बऱ्याच प्रकारची केमिकल विषारी वेगवेगळी औषधं मारूनच त्यांना उत्पादन त्याचं घेता येतं, बिना औषधीनं घेता येत नाही. देशी पद्धतीची जी आपली सेंद्रिय ज्वारी आपण घेतो तिला कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा विषारी औषध न मारता आम्ही आतापर्यंत गेल्या 20 वर्षापासून उत्पादन घेतो आहोत आणि याच्या पुढेही घेत राहू. फक्त मी औषध म्हणून लिंबोळी अर्क, गोमूत्र या 2 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश करतो. तसं हायब्रिड किंवा केमिकलमध्ये तसं वेगवेगळ्या प्रकारची घातक रसायनं वापरली जातात आणि ती आपल्या नाही म्हटलं तरी मानवी आरोग्याला हानिकारकच आहे. आणि आता एक विशेष म्हणजे आता 12ही महिने फळं मिळायला लागली आहेत. मग सेंद्रिय फळं आणि जी दरवर्षी
दर हंगामात जी फळं येतात त्याची काय विशेषता आहे? आपल्याकडे बाजारामध्ये पूर्वी जर बघितलं गेल्या 20-25 वर्षाच्या कालावधीच्या पूर्वी फक्त सीझनल म्हणजे ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी फळं यायची, जसं की आता पावसाळ्याच्या शेवटी सीताफळं येणार, उन्हाळ्यामध्ये कलिंगड येणार, खरबूज येणार, त्याच्यानंतर पूर्ण उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत आंबे येणार. तर हे सगळं त्या त्या सीझनला यायचं आणि त्या त्या सीझनला आपण खात होतो. त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा अपाय आपल्याला होत नव्हता. परंतु आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येकाचं हॅबिटायझेशन आणि थोडा लोभ की आपल्याला जास्तीचे 2 पैसे मिळायला पाहिजे म्हणून बारमाही ह्या फळांचं रासायनिक निविष्ठा वापरून उत्पादन घेतलं जातं आणि कायमस्वरूपी याची उपलब्धता करून दिल्यामुळे याच्यापासून उपाय किंवा चांगलं पोषण होण्यापेक्षा अपाय होण्याचं प्रमाण आणि रोगराई वाढण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर ही गोष्ट खूप घातक आणि चिंताजनक आहे. तर माझी अशी साधारणतः सर्व जे काही हा विषय ज्यांच्यापर्यंत जातोय त्यांना विनंती आहे की कृपा करून फक्त आपल्या भागामध्ये येणारी सीझनल लच फळं सीझनवरच खा. ज्या ऋतूमध्ये ती येतात त्याच ऋतूमध्ये खा. ज्या ऋतूमध्ये जी फळं येत नाहीत परंतु उपलब्ध केली जातात ती फळं शक्यतो सेवन करू नये व आपण आपलं आरोग्य बिघडवू नये. नाही, पण आता ही जी हायब्रिड फळं असतात ती दिसायला सुंदर मोठी आणि बाजारामध्ये 2-3 प्रकारची फळं असतात. खूप अगदी परिपक्व मोठी फळं, त्यानंतर मध्यम आकाराची आणि छोट्या आकाराची. तर साधारणतः मध्यम आकाराची जी फळं आहेत ती पूर्वीपासून आपल्याकडे येत होती आणि आपण ती वापरत होतो. परंतु आजकाल काय झालं, वेगवेगळी रासायनिक औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत की त्या औषधांच्या साह्यानं साधारण 100-150 ग्राम येणारं फळ अर्धा ते 1 किलोपर्यंत त्याचं आकारमान वाढवता येतं, त्याची चमक वाढवता येते. परंतु ते मानवी आरोग्याच्या दृष्टीनं किंवा नैसर्गिक याच्या दृष्टीनं खूप घातक आहे. तर कृपा करून तशी मोठ्या आकाराची किंवा खूप वेगळं आकर्षण म्हणून त्याला बळी पडू नये. जी आपली मध्यम आकाराची सेंद्रिय पद्धतीनं घेतली गेलेली किंवा कमीत कमी औषधीच्या साह्यानं उत्पादित केलेली फळं आणि सीझनमध्ये येणारी फळं सेवन करावी अशी एक ढोबळमानानं एक इच्छा आहे की जी सर्वांनी प्रत्यक्ष कृतीत आणावी. आता तुम्ही सेंद्रिय शेती जेव्हा करत आहात तेव्हा जी लोक सेंद्रिय शेती करण्यासाठी तयार होत आहेत मग त्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रकार इथे राबवत आहात का? आमच्या परीने आम्ही सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागरण किंवा जो येईल त्याला योग्य ती माहिती विनामूल्य देणं, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं ही कामं करतो. परंतु ज्या वेळेला आम्ही 50-100 लोकांपर्यंत हा विषय नेतो त्यावेळेला एखादी व्यक्ती त्याचं 1 किंवा 2 व्यक्ती मोठ्या मुश्किलीनं त्याचं अनुकरण करतं आणि तेही काही वेळेला क्षणिक अनुकरण करतं. एखादाच व्यक्ती असा निघतो की तो खरोखर ते सेंद्रिय शेतीकडे वळतो. ही मोठी शोकांतिका आहे. वास्तविक तसं पाहता लोकांनी पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडेच वळलं पाहिजे आणि सेंद्रिय पद्धतीनंच केली पाहिजे. विषारी औषधं किंवा केमिकल न वापरता घेतली पाहिजे, कारण आरोग्याचे प्रश्न खूप गंभीर होत आहेत. नाही, पण आता लोक असं ओरड पण करतात की आम्हाला सेंद्रिय शेती जर करायची आहे तर मग त्यासाठी लागणारे जे काही खाद्यान्न आहे ते उपलब्ध होत नाही, तर मग त्यासाठी काय काय करता येऊ शकतं? नाही, आता ही जी त्यांची ओरड आहे ही फारशी तिच्यामध्ये तथ्य नाही. याचं कारण असं की आपल्याकडे आता पूर्वीसारखं पशुधन राहिलेलं नाही. त्याच्यामुळे शेणखताची उपलब्धता दिवसेंदिवस खूप कमी होते आहे आणि शेतीला खत हे लागतंच. मग त्याच्यावरती आपले काही असे व्यक्ती आहेत की ज्यांनी सेंद्रियमध्ये खरोखर ऋषितुल्य काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आदरणीय पाळेकर गुरुजींनी जीवामृत सुचवलेलं आहे. देशी गाईचं शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ, गूळ आणि कोणत्याही बांधाखालची किंवा साधारण जिवंत माती आणि 200 लिटर शुद्ध पाणी हे तुम्ही एकत्र करा. एक 5-7 दिवसापर्यंत त्याला मुरू द्या आणि रोज दिवसातून 2 वेळेला त्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं ढवळा आणि 1 एकर जमिनीला हे 200 लिटर जीवामृत पुरेसं होतं की जे घरी बनवता येतं आणि फारसं खर्चिकही नाहीये आणि त्याच्यानं जमिनीचा पोतही सुधारतो, उत्पादनही चांगलं येतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची निसर्गाला हे बाधक नाही, पूरक आहे. याच्यानं सूक्ष्म जीवाणूंची संख्या जमिनीमधली खूप मोठ्या प्रमाणात वाढते, जमिनीचा पोतही सुधारतो आणि अन्न जे उत्पादित आपण धान्य किंवा अन्न उत्पादित करतो किंवा फळ उत्पादित करतो
त्यांची चव सुद्धा खूप अप्रतिम अशी त्याच्यामुळे मिळते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कसं, सेंद्रिय आहे, कमी खर्चात आहे, सहज उपलब्ध होणार आहे, फक्त थोडं श्रमाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आता श्रम नको आहे, परंतु श्रमाशिवाय पर्याय नाही. थोडंफार श्रम पडले तरी चालते, पण सेंद्रिय पद्धतीने जीवामृताच्या साह्यानं किंवा मग पंचगव्य वापरा. पीक संरक्षणाच्या दृष्टीनं ज्या आपल्या भागामध्ये उपलब्ध असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला लागणाऱ्या लिंबोळ्या आहेत, त्या लिंबोळ्या कुटून त्याचा लिंबोळी अर्क, त्याच्यानंतर दशपर्णी अर्क, 10 प्रकारच्या ज्या अखाद्य वनस्पती आहेत त्यांची पानं आणायची, ती शेण गोमूत्राचं योग्य प्रमाणामध्ये 1 महिन्यापर्यंत मुरवून त्याचं जर मिश्रण आपण झाडांवर फवारणी केलं तर कोणत्याही प्रकारची अळी त्या झाडाला खात नाही किंवा कोणतीही किडी त्याच्यावर येत नाही. आणि हे सगळं आपल्या स्थानिक भागामध्ये विनामूल्य उपलब्ध आहे. फक्त गरज आहे की तोपर्यंत जाणं, तिथून ते पाला तोडून आणणं आणि आपल्या घरी हे जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क हे स्वतः बनवणं आणि बनवल्यानंतर प्रत्यक्ष स्वतःच्या शेतामध्ये वापरून उत्पादन घेणं. ही मानसिकता फक्त शेतकऱ्यांना अंगीकारली पाहिजे. याच्यानं पैशांची बचत होते, म्हणजे कोणत्याही प्रकारची निविष्ठा खरेदी करावं लागत नाही, त्याच्यामुळे जवळचे पैसे आपले खर्च होत नाही आणि उत्पन्नामध्ये मात्र किमान रासायनिक याच्यानं येणाऱ्या उत्पन्न एवढं उत्पन्न डोळे लावून आपण घेतलेलं आहे की जे चांगल्या प्रतीचं येतं. अच्छा, हे मी अनुभवांती सांगतो आहे, नुसतंच सांगायचं म्हणून नाही सांगत, तर मी एवढे अनुभव घेतलेले आहे. म्हणजे तुम्ही स्वतः ती शेती करता आहात आणि त्याचा जो अनुभव आहे तो तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी सांगता. आम्ही सेंद्रिय पद्धतीनं करतो, कारण आम्ही पूर्वी रासायनिक पद्धतीनं केली. रासायनिक पद्धतीनं केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी आपण चुकीचं करतो आहोत, परंतु नेमकं काय चुकतं आहे आणि त्याला पर्याय आम्हाला ठाऊक नव्हता. तो पाळेकर गुरुजी, त्याच्यानंतर कोल्हापूर आजरा येथील देशपांडे सर, ऋषी कृषी शास्त्रातले जनक, या सर्व लोकांनी आम्हाला ह्या मार्ग दाखवले सेंद्रिय पद्धतीचे, की जे आम्ही अंगीकारले आणि त्याचे अनुभव आम्ही स्वतः घेतले. त्याच्यातून आमचं उत्पादनही समाधानकारक आलं आणि उत्पादनाची चव आणि दर्जा सुद्धा चांगला आला आणि जमिनीचं आरोग्य सुद्धा बिघडणं थांबलं. म्हणून आम्ही छातीटोकपणे सांगू इच्छितो की ज्या ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे उत्पादनाच्या दृष्टीनं त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन घ्यावं. त्यांना जर त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर जवळचा कृषी विभाग सुद्धा सेंद्रियसाठी आग्रही आहे आणि जर समजा आमच्या आसपासच्या परिसरातला असेल तर आम्ही त्यांना कधीही मोफत मार्गदर्शन आमच्या फावल्या वेळेमध्ये करण्यासाठी कायम उत्सुक आहोत. आणि जर कोणाला इच्छा असेल तर संपर्क कुठं करावा असं वाटत असेल तर मी माझा भ्रमणभाष म्हणजे मोबाईल क्रमांक सांगतो, आताच सांगून टाकतो. प्रकाश आनंद वाघुर्दे, राहणार कानडदा, तालुका जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. आणि माझा मोबाईल नंबर आहे 91 75 75 93 27. पुन्हा सांगतो 91 75 75 93 27. धन्यवाद. आपल्यासोबत सेंद्रिय शेतीतून विकास कसा साधला जातो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण आज आपल्या कृषी मित्र कार्यक्रमामध्ये प्रकाश वाघुर्दे यांच्याकडे आलो होतो आणि आपण ऐकत आहात श्रोते हो रेडिओ मनभावन 90.8 FM. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत आहात आणि पाहत आहात कृषी मित्र. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. नमस्कार. नमस्कार. आता ही जी शेती आहे याला रब्बी पडीक म्हणतात. हा रब्बीसाठी पडीक ठेवलेला आहे, रब्बी पड म्हणतात. अच्छा, मग आता इथे काहीच नाही. आता पावसाळ्यामध्ये जे काही पिकं पेरली जातात ते आम्ही या ठिकाणी पेरलेले नाही आहेत. बरं. आणि याची मशागत करत राहत होतो, परंतु आता मध्यंतरी एकसारखा पाऊस झाल्यामुळे इथे थोड्यापैकी गवत बऱ्यापैकी उगवून आलेलं आहे. आता आम्ही मशागतीच्या साह्यानं हे गवत जे आहे नष्ट करू, त्याची मशागत घेऊ, एक त्याच्यानं हे काढून देऊ आणि त्याच्यानंतर आपले जे जीवाणू खतं असतात जसं काही जीवामृत वगैरे हे त्याच्यावर शिंपडून दिलं की याचं सर्वांचं खत अगदी उत्तम तयार होऊन जातं. आणि मग साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला रब्बीची पेरणी होईल त्यावेळेला या ठिकाणी आपण रब्बीमध्ये दादर घेतो. वर्षातून एकच हंगाम मी घेतो, पावसाळी हंगाम घेत नाही, कारण जमिनीमध्ये पाणी मुरायला मदत होते, जमिनीचा कस वाढलेला असतो आणि एक पीक घेतलं म्हटलं म्हणजे थोडंसं जरा पीक सक्षम येतं. म्हणजे इथे तुम्ही सेंद्रिय दादर घेणार आहात. सेंद्रिय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली जी माती आहे ती खूप भुसभुशीत आणि हे मी गेल्या जवळजवळ
इथं 20 वर्षापासून सेंद्रिय पद्धतीनं करतो. हां. इथं कोणत्याही प्रकारचं रासायनिक हे मी वापरत नाही हं. आणि कोणत्याही प्रकारचं फवारणी वापरत नाही आणि काही रासायनिक खतही वापरत नाही. अच्छा, त्यामुळे ती जमीन अशी थोडी- लोणीसारखी हां, लोण्यासारखी लागते. मऊ आहे. लोण्यासारखी जमिनीमध्ये मऊ बऱ्यापैकी लागते. पोत सुधारलेला आहे. हं. खूप चांगला फरक पडलेला आहे जमिनीमध्ये. अच्छा. आणि उत्पादनात सुद्धा मला काही अशी फारशी घट येत नाही. समाधानकारक उत्पादन मिळतं. म्हणजे साधारणतः एकरी किती उत्पादन येत असेल? आता एकरी कोरडवाहूमध्ये जर म्हटलं आपण तर एक 5-7 क्विंटल पर्यंत उत्पादन येतं. अच्छा. आणि जर बागायती असले तर 10 क्विंटल पर्यंत जातं. ओके. तर आम्ही 5-7 क्विंटल पर्यंत उत्पादन या ठिकाणी घेतो. बरं. फक्त आता तुम्ही फक्त एकच हंगाम घेणार आहात, ते फक्त दादर घेणार आहात? हा, दादर आता मागची रबीमध्ये. अच्छा. आणि इतर जी आपली शेती आहे त्यात पण? नाही, आम्ही सध्या आमच्याकडे अडचण अशी आहे की इतर शेतीत आमची हीच आहे, एक पलीकडे अलीकडे अशा. हां. पण एक पीक याच्यासाठी घेतो की 2 पिकं घेऊन खूप धावपळ होते आणि दुसरी गोष्ट अर्थकारण काही फारसं त्याच्यामुळे उंचावत नाही. बरं. मग पावसाळ्यामध्ये जर आपण रब्बीसाठी पळ ठेवलं तर त्याच्यामध्ये पूर्ण पावसाळ्यावर पाणी मुरतं हं. आणि जमीन ही सुपीक व्हायला मदत होते. बरं. हं. आणि मुरलेल्या पाण्यामुळे मागचा जो हंगाम आपण घेतो रब्बीतला, हं. त्यामुळे खरीपातलं पूर्ण सीझनभर मुरलेलं पाणी केशाकर्षण शक्तीद्वारा जे काही दादरचं पीक आहे ते व्यवस्थित घेतं आणि उत्पादन समाधानकारक येतं. अच्छा. श्रोते, तुम्ही बघू शकत असाल की आणि ऐकत असाल, मी हातात जी माती घेतली आहे ती अगदी लोण्याच्या गोळ्यासारखी हाताला चिपकते. खरंच या मातीचा हा खूप सुंदर असा गुणधर्म आपण या शेतीत बघू शकतोय. पण मला आता या व्यतिरिक्त तुम्हाला असं विचारायचं आहे, जी लोक आता सध्या टेरेस शेती करतायत. हां, टेरेस गार्डनिंग. हां, टेरेस गार्डनिंग, त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा सविस्तर. टेरेस गार्डनिंगच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज रोजी आपण जर बाजारामध्ये गेलात तर बाजारामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळी विषारी घातक अशी रासायनिक औषधं फवारलेली असतात आणि तोच भाजीपाला आपण अगदी बिनदिक्कतपणे दृष्टीआड सृष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण खात असतो. बरोबर. मग तो परिणामकारक सर्व मानवी जीवनाला तो हानिकारक आहे. मग त्याकरता माझी अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्याकडे जी काही जागा उपलब्ध असेल, ज्याला आपण म्हणतो गच्ची किंवा परस किंवा काही, त्या ठिकाणी आपल्या गरजेपुरता भाजीपाला लागवड करा आणि गरजेपुरता भाजीपाला लागवड करून जो शक्य होईल तो मिळेल तो आपल्या स्वतःसाठी वापरा. म्हणजे आपल्याला विषमुक्त भाजीपाला मिळेल. आणि आम्ही त्या संदर्भामध्ये मी स्वतः वैयक्तिक काम करतो, सेंद्रिय शेतीही करतो आणि टेरेस गार्डनिंगसाठीचे जे मटेरियल लागतं, रेडी गार्डन मिक्सचर, त्याचा पुरवठा सुद्धा मी करतो. माझ्याकडे शेणखत, बकरी खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नीम पावडर, राख, वाळू आणि पालापाचोळा याचं मिश्रण आहे. हे संपूर्ण मिश्रणाची तयार एक 50 किलोची गोणी, 40 ते 50 किलोची गोणी मी पुरवठा करतो आणि रास्त किमतीमध्ये करतो आणि अगदी दर्जेदार करतो. जर कोणी त्याच्यामध्ये कोणाला आवड असेल किंवा रुची असेल तर त्या व्यक्तीनं माझ्याशी संपर्क करावा. मी त्या व्यक्तीला मार्गदर्शन विनामूल्य करेल लागवडी संदर्भातलं. आणि मात्र जी साहित्य किंवा निविष्ठा ज्याला आपण म्हणतो मटेरियल, ते जे मी पुरवणार ते मटेरियल रास्त किमतीमध्ये मी पुरवेल. माझा संपर्क क्रमांकही देतो. माझं नाव प्रकाश आनंदा वाघुर्डे. माझा संपर्क क्रमांक आहे 91 75 75 93 27. पुन्हा सांगतो, 91 75 75 93 27. अच्छा. म्हणजे टेरेस गार्डनिंगसाठी जे काही लागणारं साहित्य आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे. अगदी मग ते ट्रे वगैरे जे असतील ते देखील आहेत? नाही, ट्रे वगैरे व्यक्तीला गच्चीवरती 3 प्रकारे करता येतात. एक म्हणजे प्लॅस्टिक चे ड्रम वापरून करता येतं. दुसरं म्हणजे जे काही आपल्याकडे कुंड्या किंवा आता आयताकृती पॉट यायला लागले त्याच्यात करता येतं, किंवा आपल्याकडे आता ग्रो बॅग्स यायला लागल्यात. त्या ग्रो बॅग्स मध्ये सुद्धा आपण माती खतं वगैरे भरून त्याच्यामध्ये सुद्धा लागवड करू शकतो. आणि या व्यतिरिक्त जर गच्चीवर कोणाला खूपच असं चिरकालसाठी करायचं असेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये ॲश म्हणजे राखेपासून बनलेल्या ज्या काही अगदी लाईट वेट विटा आहेत त्या विटांचा वरती एक छोटे छोटे असे कुंड बनवता येतात आणि अगदी हलक्या वजनाचे असतात. कोणत्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला त्याच्यापासून आपल्या गच्चीला वगैरे कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. पाणी झिरपत नाही. पाणी आपण वॉटरप्रूफिंग करायला सांगतो त्यांना सुरुवातीला, आणि त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करून छोटी छोटी अशी कुंड तयार करायची. त्या कुंडामध्ये आपण 3 प्रकारचे भाजीपाले त्यात घेऊ शकतो. एक अंडरग्राऊंड म्हणजे कंदवर्गीय जमिनीमध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर लिफी वेज म्हणजे पालेभाज्या वगैरे जे असतात त्या पालेभाज्या आपण ज्या सरफेसला म्हणजे जे तळ ज्या ठिकाणी आपलं तळ आहे त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि वेल
वेलवर्गीय पिकं जी आहेत, जशी काही भोपळा, गिलकी, कारली, दोडकी, हां हे वेलवर्गीयचं उगवण त्या कुंडामध्ये करायचं आणि त्याची वाढ मात्र दुसरीकडे वर नेऊन मंडपावर करायची. बरं. म्हणजे एकाच कुंडामध्ये किंवा एकाच स्पॉटमध्ये आपण भूगर्भांतर्गत कंदवर्गीय, वरती पालेवर्गीय म्हणजे काही मेथी, पोकळा, कोथिंबीर, शेपू वगैरे आणि बाजूला आपण वेलवर्गीय अशा 3 प्रकारचे भाजीपाला एका याच्यात घेऊ शकतो. फक्त त्यासाठी व्यवस्थापन थोडं व्यवस्थित करायला लागेल आणि त्यासाठीचं लागणारं मार्गदर्शन मी स्वतः विनामूल्य माझ्या या संपर्क क्रमांकावर जर माझ्या दिलेल्या वेळेमध्ये जर संपर्क केला तर मी देण्यास तयार आहे. आणि या संदर्भातली शास्त्रोक्त माहिती मी याच्यासाठी देऊ शकतो की मी स्वतः सेंद्रिय करतो आणि मी स्वतः ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट याचं शिक्षण घेतलेलं असल्यामुळे दोघं बाजूंनी माहिती किंवा मार्गदर्शन मी करू शकतो. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी देण्यास कधीही विनामूल्य देण्यास तयार आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात कृषी मित्र आणि आपल्यासोबत होते प्रकाशजी वाघुर्दे, जे स्वतः सेंद्रिय शेती करतात आणि त्या सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देण्यासाठी ते उपलब्ध आहेत. त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी आपल्यासाठी खुला केलेला आहे. फक्त त्यांच्या वैयक्तिक वेळेत तो तुम्ही संपर्क करायचा आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही साधन सामुग्री आहेत, माती आहे, ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. धन्यवाद.